म्हणजे हा हिंदू विरोधी आहे। ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, ही औलाद हिंदू विरोधी आहे, याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे। बरोबर की नाही? अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कोणाला? भीती कोणाला दाखवताय? गोपीचंद पडळकरला। तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका। मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड। डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, इट्स अ डार्क फॉर यू। तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, हे लक्षात ठेवा। त्याला वाटतंय गोपीचंद म्हणजे मेंढरा मागचा आहे। होय, मेंढरा मागच आम्हाला, आमचा ओव्या गाणारा मेंढरा मागा असतो, तो शाळा शिकलेला नसतो, पण अख्ख रामायण ओवी मध्ये गातो। आमचा मेंढका मेंढरा मागा असतो, तो तिथं शाळेत गेलेला नसतो, परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते, त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं। आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही, पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो। ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका। डॉक्टर बाबासाहेब बोलले होते, जगा पण वाघासारखं जगा। आणि बाबासाहेब बोलले होते, मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं, ते वाघासारखे जगले। आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल। जगणार की नाही? कुणाला वाटतंय वाघासारखं जगावं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा, आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मताने निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझे हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले, त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत्या पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग दे।